सरिता, आपल्यामुळे सुनबाई दुःखी होऊ नये असंच वाटतं मला. ती जशी तुमची सून आहे तशी ती माझी आहे. याबद्दल किती मी वाईट विचार केला ना तरी मी वाईट नाही बघू शकणार. सारखं सारखं नानाजींशी बोलणं वगैरे मला नाही पटत. मला नाही आवडणार हे. नाही बोलणार, माझा विश्वास आहे सुनबाईवर. ती यानंतर नानाजींशी नाही बोलणार. झालं? सुनबाई, अगं चहा थंड होतोय, मी आवरतो जरा. राधिका, अगं का बाई हे काय झालं आई? का झालं काय? चहा खाऊन नाही प्यायली हो? थंडगार झाला ना. विसरूनच गेले. राहू दे आई, ज्यावेळेचं काम त्यावेळी करायचं असतं ना राधिका. नंतर गरम करून पेन नाही. तुझी खूप घाई गडबड होऊन राहिली बा. आणि दुकान सुरू झाल्यापासून तर जरा जास्तच होऊन राहिली गडबड, नाही का? आई आता हे सगळं होणारच ना. हो ना, पण जरा अति होते असं नाही का वाटत आहे तुल? हा, सकाळी रोज 1 तास अगोदर उठते. गुरुचा डबा, थर्वचा डबा, बाकी सगळ्याचे डबे. मला तर काही करूनच देत नाही ना तू. आई आता इतकी वर्ष केलेत ना, आता जरा आराम करा. तुम्ही अथर्वचं बघता हेच खूप आहे माझ्यासाठी. नाही, आणि तुम्ही नसताना मी काय केलं असतं कोणाच ठाऊक. तरी जी बाई सगळ्याचं करून मग स्वतःचही सगळं करते, त्या बाईला सलाम बरं. फारी कौतुक वाटते तुझं. आई हो, नोकरी करणाऱ्या प्रत्येक बाईला हे सगळं करायलाच लागतं ना. तिच्याही आयुष्यात हे असंच असतं. घर नोकरी, घर नोकरी, याच्यात दमछाक होऊनच जाते प्रत्येक बाईची. नोकरी तर मी केली बरं, पण आमच्या वेळेला सगळं सोपं होतं, एकदम साधं सरळ. मी तर आणि वरून शिक्षिका, शाळा जवळ, घर ते शाळा, शाळा ते घर. ही एक पाय घरात, दुसरा पाय शाळेत. पण आता नोकरी नाही बरं, स्पर्धा आहे, स्पर्धा. प्रत्येक आघाडीवर बाईला तोंड द्यावं लागते. आणि तुम्ही पोरी सगळं काही तत्परतेनं करता, म्हणून कौतुक. आई, घरात शांतता असेल ना तर मग सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात पा. मग का तर आपल्या घरात काय सगळं शांतता आहेच ना, सगळं काही तर चांगलं चाललंय. आई, हे सगळं आहेच, पण ते नाना नानी या सगळ्यामुळे जरा. झालं का आता राधिका? तू सकाळी सकाळी हा विषय काढून आली का? असं नाही आई, पण आई काही होऊ नाही का शकणार? हं? बोलून गैरसमज दूर होतील. बोलूया ना आपण त्यांच्याशी. राधिका, आपण असा विचार करतो का नाही? तू मी आपण हा विचार करतो, तसंच ते विचार करतात का आपल्याबद्दल? आता या क्षणी या विषयावर त्याच्या घरी या गोष्टी होत असतील का? आणि समजा होत असतील तर त्यांनी पुढाकार घ्यायला नको का? हा, मग आई तसाच आपण पुढाकार घेऊया ना. त्यांची वाट काऊन पाहिजे आपण? राधिका, तुल बहीण, चल तू कर काम तुझी. आई. चल. आई, प्रकरण कधी निवळणार आहे कुणास ठाऊक. दूधवाले दादा आले वाटतं. ये लीजिए भाजी. दादा नाराज हो क्या? कौन, हम? नहीं तो. नहीं, मुझे पता है आप नाराज हो. मुझे ये भी पता है आपसे कुछ गलती हो ही नहीं सकती. अरे क्या कर रहे हैं भाजी? कौन सी गलती? हमने कौन सी गलती कर दी? वही तो बता रही हूँ मैं. आपसे कुछ गलती हो ही नहीं सकती. मुझे पूरा भरोसा है आप पे. अरे भाजी, कौन सी गलती? और कौन कह रहा है कि हमने गलती कर दी? सब ठीक हो जाएगा. आप भरोसा रखो. अरे कहाँ ठीक हो जाएगा? अरे भाजी,
आप क्या कर रहे हैं ना, हमरे कुछ समझ में नहीं आ रहा है. अरे तुला नाही समजणार रे. त्याला समजायचं त्याला समजलंय. कोणी किती पाणी टाकलं ना तरी दुधावरची साय काही कमी होत नाही. बाबूजी, नहीं दादा, वो आपको पता है ना, मेरी दुकान, मैंने नई दुकान डाली है ना मयूर नगर में मसालों की. हाँ हाँ, पता है, मसालों की दुकान डाली है. हाँ, तो कभी आओ ना, आपसे बात करनी है. बोलल्याशिवाय गैरसमज तर नाही ना दूर होणार. क्या बात कर रहे हैं भाजी, हमारे तो दिमाग के बाहर है. अब कुछ समझ में नहीं आ रहा है. नहीं, वही मैं बता रही हूँ, आप आओ, जरूर आओ. आपके आशीर्वाद की जरूरत है मुझे. आपको पता है ना मयूर नगर में दुकान मसालों की. आइए, जरूर आइए. समझ में आ रहा है ना आपको? क्या बोल रही है आप? दादा समजलं हा. मयूर नगर. अरे हमारा तो दिमाग चक्कर खा गया है. ओ, या गुड फॉर नथिंगचं आणि नानांचं असं इनडायरेक्ट बोलणं चालू होतं का? गॅरीला ही न्यूज सांगितलीच पाहिजे. शनय, हा बच्चा बोल, काय कशासाठी केला होतास फोन? अरे तू ऐक ऐक ऐक, तुझ्या मागे इथे काय चाललंय तुला माहिती तरी आहे का? मला तुला काहीतरी खूप इम्पॉर्टंट सांगायचं. ओके? अगं मी घरी आहे आता. हो ते माहितीये मला. ऐक, मी रेडी होते आणि मला लगेच भेट. बरं ठीक आहे, आपण ठरलेल्या जागी भेटूया. नाही नाही नाही, नेहमीच्या जागेवर नको. ऐक, मग मला पार्किंग मध्ये भेट. मग तुला खरंच खूप काहीतरी अर्जंटली सांगायचं. प्लीज. अगं बच्चा, पण नाही, मला काही ऐकायचं नाही. प्लीज मला भेट. यू वोंट रिग्रेट इट. प्लीज भेट मला. ओके? बाय बाय बाय. हा बाय बाय, ठीक आहे. शनय, पहिलं मार खावा लागणार आहे. खायचं आहे ना? हा? खायचं आहे की नाही? काय? काय अरे पोहे थंड होत आहे. तुला चार तर आईनं आवाज दिला, ऐकू येत नाही तुला? पोहे. लवकर आवर, सुनबाईला जायचं आहे. हम्म. हे काय फोनवर लागतो सारखा? नाही, ते कामाचे चाललंय. कामाचं आहे का? एक काम कर ना, तो फोन शिवूनच घे ना कानाला. परमानंट उचलायची गरजच नाही. मी आलो बाबा. मी आता परत बोलवायला येणार नाही. चल लवकर. आलो. नाना येऊ का? ए, या महाजनी या. तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली? नाहीये. काय आहे नाना, आधीच गोष्टी इतक्या वेगळ्या घडत आहेत की परवानगी घेऊन मग जायला लागतंय. कोणाला आवडेल नाही आवडणार. काय अजूनही त्याच गोष्टीचा विचार करताय महाजनी? मग तुम्ही विसरलात का सगळं? काय विसरलो नाही हो, पण काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात.